दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तानी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रियबंधू भगिनींनो, आजची मिसा आपणा सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत योहान क्रिझोस्तोमुस महागुरू व धर्मपंडित यांची स्मृती साजरी करत आहे. 4थ्या शतकामध्ये ग्रीस देशामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लॅटिन होते आणि आई ग्रीस देशामधली होती.
ग्रीक भाषेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं आणि अहिक जगामधील एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती. परंतु संत बेझिल आणि संत मेलेटियस ह्या त्यांच्या मित्रांनी त्याला ख्रिस्ती धर्माकडे वळवलं आणि त्याने धर्मगुरू होण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांना महागुरू करण्यात आलं. पण धर्मगुरू असताना ते बिशपांचे हात, डोळे आणि मुख होते. अतिशय तल्लख बुद्धी असल्यामुळं त्यांनी ख्रिस्ती धर्माची शिकवण इतकी प्रभावीपणे दिली, त्यांची प्रवचनं इतकी प्रभावी असत की त्यांना क्रिझोस्तोमोस म्हणजे ग्रीक भाषेमध्ये सोनेरी जिव्हा असं म्हटलं जातं. प्रवचन करत असताना लोक इतके प्रभावित होत असत की उत्स्फूर्तपणे चर्चमध्ये देखील ते टाळ्या वाजवत असत. त्या काळातील अनेक गैरसमजुती किंवा चुकीच्या शिकवणी ज्या त्या काळात ख्रिस्ती धर्मामध्ये आलेल्या होत्या त्या बाहेर काढण्यासाठी आणि खरी ख्रिस्ती शिकवण काय आहे हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या लिखाणाद्वारे आणि त्यांच्या प्रवचनाद्वारे अनेक लोकांना मदत झालेली आहे. त्यांचं लिखाण आजही ख्रिस्त सभेला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांना अर्थात ह्यासाठी खूप कष्टातून जावं लागलं. त्यांना हद्दपार देखील करण्यात आलं होतं, परंतु प्रभूनं त्यांना पुन्हा आणलं आणि शेवटी एका हद्दपारीच्या वेळेला ते नैसर्गिकरित्या मरण पावले. परंतु एक ख्रिस्ताचा सच्चा प्रेषित आणि एक महागुरू धर्मपंडित म्हणून त्यांची ख्याती आज देखील वर्णिली जाते आणि त्यांचा स्मृतिदिन आज आपण साजरा करत आहोत. या मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करून प्रभूकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू ह्या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यास तू सामर्थ्य देतोस. संत योहान क्रिझोस्तोमुस यास तू उत्कृष्ट वक्तृत्व व संकटांशी झगडण्याचे सामर्थ्य देऊन उच्चपदी नेलेस. त्याच्या शिकवणीतून आम्हाला ज्ञान व त्याच्या सहनशील वर्तनातून आम्हाला संकटांशी झगडण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
पौलाचे तिमिथाला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. सर्वप्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी. राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता सुद्धा करावी, कारण पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरपणे आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे, हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीनं चांगले आणि स्वीकारण्यास योग्य आहे. देवाची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याचा परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचावे. एकच देव आहे आणि देव आणि मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून रक्ताचे दान दिले, ह्याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा प्रेषित आणि मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही, विश्वास आणि सत्य ह्या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक व्हावे म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर धन्यवादित असो. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो, तेव्हा माझी दीनवाणी ऐक. प्रतिसाद. परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. त्याच्यावर मी श्रद्धा ठेवली आणि त्याचे मला सहाय्य मिळाले. प्रतिसाद. परमेश्वर धन्यवादित असो. यास्तव हृदय उल्हासते आणि मी गीत गाऊन त्याचे स्तवन करतो. प्रतिसाद. परमेश्वर धन्यवादित असो. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकांस तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. प्रतिसाद. परमेश्वर धन्यवादित असो. जय घोषासाठी उभे राहूया. गालेलुया प्रभुला, गालेलुया प्रभुला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभुला. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. गालेलुया प्रभुला, गालेलुया प्रभुला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने कफरनौमात प्रवेश केला तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले आणि विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.
तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभू, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. ह्यामुळं आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं जे पहिलं वाचन आहे त्यामध्ये संत पौल याने तिमोथीला लिहिलेल्या पत्रातून एक संदेश दिलेला आहे की देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे. केवळ ठराविक व्यक्तींचे, ठराविक लोकांचे, ठराविक जमातीचे नाही, सर्व मनुष्यांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून सर्व लोकांसाठी, सर्व माणसांसाठी प्रार्थना, मध्यस्थी आणि उपकारस्तुती आपण केली पाहिजे हे तो सांगतो. इतकेच नव्हे तर राजांकरिता, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता सुद्धा विनंती करावी, प्रार्थना करावी. आज आपल्या देशाला इतकंच नव्हे तर संपूर्ण जगाला अशा प्रकारे आपण राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करणं, विनंती करणं ही एक निकडीची गरज बनलेली आहे. अनेक वेळा आपण कदाचित त्यांची टीका, निंदा करत असू, परंतु त्यांच्यावर ही जबाबदारी जी जनतेनं सोपवलेली आहे ती त्यांनी यथाशक्ती पार पडावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. आणखीन एक इथं सांगितलेलं आहे की विनंती आणि मध्यस्थी ह्यामधला फरक. आपण देवाकडे विनंती करतो, मरियमाता देवाकडे विनंती करत असते, मात्र प्रभू येशू ख्रिस्त हा देव पित्याबरोबर मध्यस्थी करत असतो. तर विनंती आणि मध्यस्थी यातला फरक आपण ओळखून घेतला पाहिजे. येशू ख्रिस्त हा एकमेव मध्यस्थ आहे. आपण मरियमाता समवेत, मरियमाता अगदी हिरिरीनं आपल्यासाठी विनंती करत असते, येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. आणि म्हणून आपण देखील त्या लोकांसाठी विनंती करायला हवी ज्याचं आव्हान संत पौलानं आज तिमोथीद्वारे आपल्यापर्यंत पोचवलेला आहे, हा संदेश पोचवलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की एक शताधिपती तो स्वतः येत नाही, त्याचं यहुदी राष्ट्रावर प्रेम होतं. शताधिपती म्हणजे त्याच्या हाताखाली 100 सैनिक आहेत, 100 सैनिकांची तुकडी सांभाळणारा. पण त्याने ह्या यहुदी लोकांसाठी प्रार्थनास्थळ बांधलेलं आहे, सिनेगॉग बांधलेला आहे, आणि लोक त्याला खूप मान देतात आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या चाकराला बरे करण्याचा योग्यतेचा आहे हे त्याचे शिष्य त्याला सांगतात. परंतु हा माणूस, ह्यामध्ये आपल्याला 4 गुण पाहायला मिळतात या शताधिपतीमध्ये. प्रथम, तो अतिशय नम्र होता.
अतिशय नम्र होता. दुसरा, आपल्या चाकराप्रती त्याचं प्रेम. त्याने ठरवलं असतं त्या चाकराला घरी पाठवलं असतं आणि त्याला सांगितलं असं, पैसे घे, तू डॉक्टरकडे जा आणि बरा हो, परंतु आता मी तुझा काही करू शकत नाही. नाही, असं नाही केलं. त्या चाकराप्रती त्याचं असलेलं प्रेम. तिसरा मुद्दा, त्याचा विश्वास. त्याचा विश्वास इतका दांडगा होता की त्याने आपल्या मित्रासमवेत प्रभू येशूला हा संदेश पाठवला की तुम्ही माझ्या छपराखाली यावे इतक्या योग्यतेचा मी नाही. प्रिय बंधू भगिनींनो, हा माणूस खऱ्या अर्थानं ख्रिस्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याने येशूला सांगितलं, तुम्ही माझ्या छपराखाली यावं इतका योग्यतेचा मी नाही. तुम्ही एक शब्द मात्र बोला, माझं चाकर बरा होईल. कारण मी ताबेदार माणूस आहे. मी माझ्या नोकरांना अमुक कर असं सांगितलं की ते करतात, अमुक ठिकाणी जा की ते जातात, इथे ये ते येतात. तर तुम्ही सुद्धा ह्या माझ्या चाकराच्या आजाराला आदेश द्या आणि तो बरा होईल. येशूला हे वाक्य ऐकून आश्चर्य वाटलं. संपूर्ण इस्रायलात कुठेही त्याला असा विश्वास आढळला नाही. आणि चौथा मुद्दा, त्या शताधिपतीला माहीत होतं की यहुदी लोक, येशू यहुदी होता, यहुदी लोक इतर धर्मियांच्या घरी जात नाहीत, कुठल्या प्रकारचा संपर्क ते ठेवत नसत. ही जाणीव त्याची जी होती आणि इतर धर्मियांप्रती जो एक आदर होता, त्याने प्रार्थनास्थळ बांधून दिलेलं होतं. आणि असा हा माणूस ज्याच्या जाणीवा जिवंत आहेत, हे 4 गुण ह्या शताधिपतीमध्ये आढळून येतात. आणि म्हणून त्याने जे उच्चारलेलं वाक्य संपूर्ण जगामध्ये त्यावेळेपासून ते आतापर्यंत आणि पुढे देखील मिस्सा बलिदानामध्ये ते वाक्य आपण वापरत असतो. प्रभू, तू माझ्या हृदयात यावास इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. हे त्या शताधिपतीला आधारूनच त्याने बोललेले शब्द, ते वाक्य, ह्यावर आधारलेलं हे वाक्य आहे. इंग्लिशमध्ये जे भाषांतर आता केलेलं आहे, आय एम नॉट वर्दी दॅट यू कम अंडर माय रूफ. प्रिय बंधू भगिनींनो, असा हा विश्वास आपल्याला इतर धर्मियांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. अनेक इतर धर्मीय आज आपल्या चर्चमध्ये येत असतात बरे होण्यासाठी. मरिया मातेनं त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्यदान द्यावं, त्यांच्यावर आलेली संकट, दुःख ही दूर व्हावीत म्हणून माहीमला, बँड्राला आणि वेलंकणीला आणि जी प्रार्थनास्थळं आहेत त्या ठिकाणी हे आपले इतर धर्मीय बांधव धाव का घेतात? कारण त्यांना कुठेतरी जाणीव आहे की कॅथलिक धर्मामध्ये आपल्याला हा जो खरा देव आहे आणि मरिया माता ही सर्व मानवजातीची आई आहे, ती आपल्याला मदत करील, सहाय्य करील, आपल्याला आरोग्य देईल. माहीम चर्चच्या बाजूला असलेल्या चाळीमध्ये एक मुलगा जो 11 वर्षे खाटेला खिळलेला होता, तो चालू शकत नव्हता. त्याच्या आईला त्याच्या शेजारच्या बाईने सांगितलं की तू ह्या चर्चमध्ये जा, आणि ती गेली. बुधवारी संध्याकाळी तिने त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली आणि गुरुवारी सकाळी तिचा मुलगा चालू लागला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की जिथे चर्चमध्ये जाऊन मरिया मातेची भक्ती करून, मरिया मातेवर विश्वास ठेवून तिच्या विनंतीमुळं अनेकांना प्रभूनं आरोग्यदान दिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या धर्माचा रास्त अभिमान असावा, परंतु ह्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. जर केवळ बाप्तिस्मा झाला म्हणून आपण ख्रिस्ती असू, तर आपल्या श्रद्धेमध्ये आपण वाढत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला कृपा लाभावी म्हणून संत जॉन क्रिझोस्तोमस ह्याच्या मध्यस्थीनं आजच्या या मिसामध्ये आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया.
अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा तूच निर्मिले जगत हे सारे सर्व चराचर अगणित तारे अखिल भूवरी हुकमत चाले तुझीच प्रभु रे राणा अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा सर्व स्वीकार करू त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत योहान क्रिझोस्तमुस याच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या दानांचा आनंदाने स्वीकार कर. त्याच्या शिकवणीप्रमाणे आम्ही तुझी स्तुती करण्यास येथे जमलो आहोत. आमची ही दानं तुला पसंत पडोत ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचं अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. संत योहान क्रिझोस्तोमस याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभूच्या नावे येत आहे तो धन्य धन्य ईश्वर तो. परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले,
तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमीसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत योहान क्रिझोस्तमुससह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा होवो, तुझा आठव. प्रभू येशू या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुझ्याबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मनुष्य मला अनुसरतो त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, संत योहान क्रिझोस्तोमुस ह्याच्या स्मरणार्थ आम्ही आज हा पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंत स्वीकारला आहे. या साक्रामेंतामुळं आमचे तुझ्यावरील प्रेम दृढ कर व तुझ्या सत्याचे आम्हाला प्रामाणिक साक्षीदार बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.